दिल्लीतील आंदोलनावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली। दिल्लीत जे घडत आहे त्याचा निषेध आहे। सरकारची एवढी गुर्मी कशासाठी हे समजत नाही। सरकार केवळ दादागिरी करत आहे। सरकारने ऐकून घेण्याची तरी क्षमता ठेवावी, असं देखील यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या। ज्या वेळेला सोनम वांगचुकचे वडील तिथे उपोषणाला बसलेले होते लडाखमध्ये, खुद्द स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन की स्पेशल फ्लाईट घेऊन गेल्या, त्यांचं उपोषण सोडलं। अरे पोरांचं जर तुम्ही ऐकणार नाही, विद्यार्थ्यांचं जर तुम्हाला काहीच काळजी नाही आणि तुम्हाला जर स्वतःच्याच मनाने सगळं करायचं असेल, तर मग या देशाचं भवितव्य एकदम अंधारात आहे असंच म्हणावं लागेल। निषेध आहे। आज ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना उचललं, काल ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांवर लाठीचार्ज केला, जे इंग्रजांनी केलं ते आत्ताचं भाजपचं सरकार, मोदी सरकार करताय, याचा निषेधच। दिल्ली उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर वांगचुक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलंय। उपचारामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित वैद्यकीय नोंदी, तपासणी अहवाल आणि उपचारांशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती संबंधित वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द करण्यात आल्या। आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना धर्मेंद्र प्रधानांचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। स्मित हास्य करत प्रधानांचं संसद भवनातून निघतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना प्रधान स्मितहास्य करत संसदेतून निघाले। आंदोलकांवर लाठीचार्ज होत असतानाचा धर्मेंद्र प्रधान यांचा हा संतापजनक आता व्हिडिओ समोर आलाय। स्मितहास्य करत धर्मेंद्र प्रधान संसद भवनातून निघतायत। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं आंदोलन अजूनही सुरू आहे। लाठीचार्जवर अभिजितच्या आईनं आपली नाराजी व्यक्त केली आहे। सरकारनं चर्चा करण्याऐवजी मारहाण केली आहे। सरकारनं संवाद साधायला हवा होता, असं देखील अभिजित यांच्या आईनं। वाईट वाटत होतं ना, लेकरू आपलं तिथे चक्कर येऊन पडलं म्हणून वाईट वाटत होतं खूप, मनाला कसं तरी झालं आज सकाळी व्हिडिओ बघितल्यानंतर। तेवढा लाठीचार्ज सरकारने करायलाच नव्हता पाहिजेत। एवढा लाठीचार्ज मारतच नसतात ना, इतकं मारत असतात का ढोरासारखं लेकरांना मारलं। कोणीतरी विचार असं कोणीही चांगलं म्हणणार नाही की हे का मारलं हे लेकरा, त्यांनी काही चोऱ्या केल्या का कुठं काय, जे वाईट काम करतं त्याला सुद्धा लोक मारत नाही। तेवढे पोलीस लोक आणि चांगल्या विद्यार्थ्यांना मारलं ना त्यांनी। काळजी वाटतेच ना। आता सरांना न काही कोणाला न सांगता तसं उचलून नेलं। कदाचित उद्या याच्यासोबत जर सरकारने काय केलं तर आम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा ना, आम्ही काय करणार आहे? सरकारचं आता काही सांगू शकतो का? एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या मुलांना लाठीचार्ज करून डोकं फोडलं, मग सांगताच येत नाही ना, केव्हा काय करेल तर सांगताच येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।